आपला रत्नागिरी जिल्हा हा समाजसेवक आणि देशभक्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत। त्याचपैकी एक म्हणजे खेड तालुक्यात असणारे गरम पाण्याचे कुंड। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे कुंड गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे। किंबहुना खेडमध्ये गरम पाण्याचे कुंड आहे याची अनेकांना कल्पना देखील नाहीये। तालुक्यात कार्यरत असणारे महाराजा प्रतिष्ठान यांच्या वतीने येथे स्वच्छता करण्यात आली। या कुंडाला प्रचंड मोठे गवत आणि दारूच्या बाटल्या तसेच कचऱ्याने हे कुंड पूर्णपणे झाकून गेलं होतं। तळीरामांचं हे ठिकाण बनल्यानं येथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला सापडला। महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने सदर कुंडाची स्वच्छता मोहीम करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्यानुसार आज सकाळी 10 वाजल्यापासून महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वैद्य, उपाध्यक्ष डॉक्टर परेश मळणगावकर तसेच सचिव प्रणव मापुसकर, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन वानखेडे, नरेंद्र जाधव, गणेश सानप, राहुल तुपगावकर यांनी सर्व परिसर स्वच्छ केला। अजून 2 ते 3 मोहिमा राबवून सदरचं कुंड हे स्वच्छ आणि प्रेक्षणीय ठिकाण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। सदर कुंडाची योग्य व्यवस्था प्रशासनामार्फत व्हावी अशी अपेक्षा देखील या महाराजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे।